शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 0। मला खूप जुन्या गोष्टी चांगल्या आठवतात। त्याच्यावर माझं पुस्तक देखील आलेलं आहे की गरीब प्रांतांचा झंझावात। तर त्या झंझावातामधले आमचे हे पहिले साथीदार मानेचे विचार आम्हाला सर्वांना त्यांनी मला कल्पना आहे की जेव्हा त्यांचं पुस्तक आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला खडबडून जाग यावी की असं एक जग असतं आणि मला असतं त्याची। आणि त्या काळामध्ये ज्या चर्चा त्या पुस्तकावर सर्वत्र महाराष्ट्रभर झाल्या पुस्तकावर झाल्याने प्रत्यक्ष तो विषय सामाजिक जीवनाबद्दल फार मोठा प्रकाश टाकणारं ते पुस्तक महाराष्ट्रामध्ये चर्चेत येत होतं आणि त्यातून खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची एक मनोभूमिका अनेकांची मनोभूमिका तयार झाली। अनेक लोक या विचाराला सामील झाले, त्याला आपण पूर्वभाग करू शकतो। इतर समाज देखील ते देखील मानेच्या बद्दल चांगलं बोलायला लागले आणि आपल्या अजून प्रेक्षकांचे काय प्रश्न असतात, किती गंभीर प्रश्न असतात त्याचं चित्रण त्यांच्या पुस्तकामध्ये मला आजही ते पुस्तक जसंच्या तसं आठवतं। तर आज मी जास्त विषय बोलणार नाही, हा खरं ते तुमच्या या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी मी मुद्दा मुंबईमध्ये पण आंबेडकरी चळवळीचा कार्यकर्ता म्हणजे जबाबदारी असते आणि केवळ माझी आमदार होतो म्हणूनही नाही तर माने साहेबांचे आमचे जे वैचारिक जे संबंध आहेत त्यातून हे माझं कर्तव्य ठरतं की आपले चळवळ अधिक जास्त कसे मजबूत होईल आणि तिला यश कसं प्राप्त होईल याच्यासाठी प्रत्यक्ष विचार करणाऱ्या लोकांपैकी आमदार। खरं म्हणजे हा जो प्रश्न आहे हा प्रश्नाबद्दल तुम्हाला यश प्राप्त हो अशी मी अपेक्षा करेन। कारण आपण पाहतोय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये जातींची समाज व्यवस्था आहे आणि कळत नकळतपणे असं घडले गेल्या 10-15-20 वर्षापासून की काही जातींना आता लक्षात आलं की अरे आपल्याला देखील आरक्षण पाहिजे आणि ज्या जाती मागासलेल्या नाही त्या देखील म्हणायला लागले की आम्ही मागासलेले, त्याची चर्चा तुम्ही इथे केली। मला खूप आश्चर्य वाटत होतं। मी ज्या काळामध्ये मराठा समाजाचे मोर्चे सुरू आले, पहिल्यांदा तो 50-50 हजाराचा होता पण लाखाचा झाला, पुढे मग 2 लाखात त्यांनी 54 मोर्चे काढले आणि मग तो 20 लाखाचा मोर्चा। मला आश्चर्य वाटलं। तर मला मी फार अस्वस्थ झालो। मग मराठा समाजाला आरक्षण मिळेल का याच्याबद्दल मी विचार करायला लागलो। मी कायद्याचा विद्यार्थी केलेला आहे त्यामुळे मला तो विषय सगळा माहीत होता आणि मग मी त्याच्या संदर्भामध्ये असलेल्या ज्या काही सगळ्या निर्णायक केसेस होत्या आणि त्या केसेसमध्ये निकाल त्या निवाड्यांचा मी अभ्यास केला आणि अगदी शेवटचा जो महत्त्वपूर्ण निकाल झाला तर त्यापर्यंत मी असा केसेसचा जो अभ्यास केला आणि मग मी एक टिपण लिहिलं। हे जवळजवळ 32 पानाचं टिपण आहे आणि ते टिपण घेऊन मी शरद पवारांच्याकडे गेलो। मी आमदार होतो आणि म्हटलं साहेब त्यांना मला अस्वस्थ वाटतं की हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये, काय झालं म्हणून माझं एक टिपण आरक्षणाच्या प्रश्नाच्या निमित्ताने जे चाललेलं आहे की मला म्हणजे मराठा समाजाला शिक्षणाची एक नवीन प्रेरणा मिळाली, त्यांना शिकायचं आहे हे फारच चांगली गोष्ट आहे। म्हणजे स्वागत आलं की त्यांना शिक्षण मिळालं पाहिजे त्यांच्या मुलांना, फारच चांगलं। परंतु आरक्षणामधून मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी जे मोर्चे काढतात तर मग 1 लाखाचा मोर्चा काढला तर 10 लाखाचा काढला म्हणजे जास्त संख्येचा मोर्चा झाला म्हणजे त्यांची मागणी मान्य होणार आहे का अशा पुढे माझ्याकडे प्रश्न आता। म्हटलं कधी आमच्या भटक्यांचा म्हणजे 1000चा मोर्चा असेल 500 लोकांचा असेल पण त्याची मागणी मान्य होऊ शकते। माझा लेख आहे म्हणजे त्याच्यावर तुम्हाला तर अशा एखाद्या भटक्या विरुद्ध किंवा ज्याला असं म्हणतात की उपेक्षित समाजाचा अतिशय गंभीर प्रश्न असतात त्या गंभीर प्रश्नाकडे त्याने जर प्रश्न उपस्थित केले तर त्या प्रश्नाकडे शासनाने ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे तो 1000 लोकांचा मोर्चा असला तर त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। 30-25 लाखाचा मोर्चा म्हणजे त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। हे जे चाललंय महाराष्ट्राचं हे चळवळीच्या दृष्टीने योग्य नाही असं पवारांना सांगितलं। म्हणजे तुमचं काय म्हणणं म्हटलं मी 5-6 निकालांचे निवाडे दिले तर त्याच्यामध्ये सांगितलं की त्या प्रकारचे त्याच्यामध्ये चर्चा आहे। त्याच्यामध्ये पहिली चर्चा अशी आहे की जर कुणाला म्हणजे जे आता सगळे आपण विषय मांडतोय तर मराठ्यांना पूर्वीप्रमाणे दाखले द्या तर आमचा उद्दिष्ट आता साहेबांनीच आता हे काढले की जसं
हैदराबाद गॅझेटमध्ये भटक्या विमुक्त जाती या आदिवासी प्रमाणे जीवन जगत होत्या. आपण आपली मागणी आहे की आदिवासी प्रमाणे आम्हाला तुम्ही जसं आम्हाला पूर्वीचे दाखले द्या म्हणतात तसं आदिवासीचे दाखले द्या, आदिवासीमध्ये आम्हाला समावेश करा. साहेबांनी आता सांगितलं गॅजेट वगैरे काय विसरून जावं असं म्हटल्यानंतर थोडंसं वेगळा विषय होईल. अजून ह्या गॅजेटवरच चालले सगळे हे सगळं. आता सुद्धा सदावर्ती साहेब सुद्धा ते गॅजेटवरच बोलतील. तर तसं नको. मी चळवत आम्ही कोण आपल्या जवळ घेणार नाही सर. त्या गॅजेटचा आधार हा GR आहे. त्या GR प्रमाणे हा होईल. आपण तो निगेटिव्हिटी जायला हैदराबाद गॅजेटची जागृती आज आपण चालू आहे. हैदराबाद गॅजेटमुळे एकत्र आलोय. पण त्या विषयाकडे भरकटून जाऊ नये असं माझी परत एकदा सांगतो. ते गॅजेट आले ना ते एका विशिष्ट हेतूने बाहेर काढलेले. तुम्हाला त्याचं ते हेच आणि उपस्थित साहेबांवर या ठिकाणी आपण कायदेशीर मुद्द्यांवरती काही चर्चा करण्यासाठी कायद्याच्या मुद्द्यांवरती स्पीकर चालू करा म्हणजे थोडं जरा प्रभावी होतं. प्रत्येकाने आपापले मुख्य व्यथा मांडलेल्या आहेत. भटक्यामुक्तांच्या व्यथा निश्चितच फार मोठ्या आहेत. ह्या नुसत्या शब्दाने व्यक्त करायचा नाही. साहेबांनी तो प्रयत्न केलेला शब्दांना व्यक्त करायचा आणि तो पूर्ण महाराष्ट्राभर किंवा राज्यभर किंवा विदेशात सुद्धा तो प्रसिद्ध झालेला आहे आणि त्यांना जागतिक पुरस्कार सुद्धा त्याबद्दल मिळालेला आहे. तर मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये दुःख सगळ्यांची आपली इथं वेशीवर टांगलेली आहे. तर मला या ठिकाणी एवढंच म्हणायचं आहे की आपण सगळे खूप दिवसांनी एकत्र आलो. भटक्यामुक्त संघटनेने सगळे कार्यकर्ते महाराष्ट्रात आले. सगळ्यांच्या मनात फार मोठ्या भावना उसळून आल्या. काही लोकांनी ओव्हर होऊन व्यक्त केलेल्या आहेत. पण मला वाटतं या सगळ्या गोष्टी एकमेकांच्या प्रेम असल्याशिवाय होणार नाही. ते आपल्या तुमच्याबद्दल हे सगळ्यांचे प्रेम आहेत. आमच्या सगळ्यांचं तुमच्याबद्दल प्रेम आहे. पण या नेतृत्वावरती आमचं खरंच प्रेम आहे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये सांगत असताना हा जो दुःख आपण इथं मांडतोय त्या ठिकाणी मी एकच वाक्य सुंदर असं मला वाटतं. भोवताली दाटला अंधार दुःखाचा दरी, सूर्य सत्याचा उद्या वेल आहे खात्री. तर साहेब तुमच्याकडे बघून आम्हाला एक खात्री वाटते. कारण ह्या वयात सुद्धा तुम्ही एवढं धाडस करताय तर हे आमच्यासाठी खूपच इन्स्पिरेशनल आहे. वय फार नाहीये. मेंटल एज आहे. म्हणजे लोकांना असं वाटतं की शारीरिक वय पण मेंटल एज त्यांचा अजूनही तरुण आहे. माझ्यापेक्षा ते तरुण आहेत मी असं 100% सांगू शकतो. तर कारण आझाद मैदानवरती ज्यावर उपोषण ते करत होते 2 दिवस झाले होते उपोषणा बसायला. तिसऱ्या दिवशी सुद्धा उपोषण सुरू करण्याची इच्छा होती आणि सगळं तयारी होतं. तिसऱ्या दिवस सुद्धा उपोषण जाणार की नाही. कारण पहिल्या दिवसाचा खर्च लाखाच्या वरती गेला उपोषणाचा. दुसऱ्या दिवशी सुद्धा 60-70 हजार रुपये खर्च आणि या परमिशन्स वगैरे सगळ्या. तर गायकवाड साहेब या सगळ्या परमिशनच्या किती क्लिष्ट प्रोसिजर असतात आपल्याला माहिती आहे. त्या सगळ्यातनं सुद्धा माने साहेब त्या ठिकाणी ठाण देऊन मांडून बसले होते. पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा एक पॉझिटिव्ह मेसेज गेला या समाजाकडून. या 42 जमाती ज्या आहेत मूळच्या 42 जमाती या खरंच या गोष्टीवरती याच्यावरती अन्याय होतो. तात्कालिक कारण जे काय असेल मराठ्यांचं ओबीसीचं आरक्षण असेल पण मूळ मुद्दा जो आहे तो या ज्या अन्याय झालेला आहे जो कॉन्स्टिट्यूशनल मध्ये भारतीय संविधानामध्ये सोशल जस्टिस नावाची जी गोष्ट आहे ती कुठेतरी हरवली गेली आहे आणि त्याच्यासाठी आपला हा सगळा आटापिटा आहे असं मला या ठिकाणी ठामपणे मांडू शकतो. या ठिकाणी जर इतिहास आपण पाहिला आम्ही भरपूर मला वाटतं आपण कायदेशीर सुद्धा साहेब लढा लढलेला आहे. मला कारण आर्टिकल 342 सब क्लॉज 1 त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही काम केलेलं असेल. कारण याचं तुम्हाला कार्यकर्त्यांना ते माहिती नसेल पण साहेबांनी ते काम केलेलं आहे. प्रेसिडेन्शियल ऑर्डर मध्ये प्रेसिडेंटला पॉवर्स आहेत की काही लोकांना ज्या जमाती खरंच त्या निकष पार करतात तर त्यांना प्रेसिडेन्शियल ऑर्डर करून त्यांना इन्क्लूड करता येतं कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आर्टिकल 342 सब क्लॉज 2 शेड्यूल ट्राईबच्या जसं 340, 341 आणि 342. 340 ओबीसी साठी, 341 एससी साठी, 342 एसटी साठी शेड्यूल ट्राईब साठी. तर ह्या कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन तिथे आहेत त्या गोष्टीचा प्रयत्न सुद्धा माने साहेबांनी एकदम ठामपणे केलेला आहे. मला वाटतं सगळ्या आमदारांच्या सह्या घेतल्या होत्या आपण. त्या सगळ्या आमदारांच्या सह्या घेऊन आपण मुख्यमंत्र्यांना दाखल केलं होतं आणि मुख्यमंत्र्यांना आपण
राष्ट्रपतींना करा आणि राष्ट्रपतींना सुद्धा आपण त्यावेळेस प्रतिभाताई पाटलांना भेटलो होतो. पण असं असताना सुद्धा या गोष्टी लॅक ऑफ पॉलिटिकल विलनेस आणि ज्या गोष्टी जसं की आपण भटक्या संघर्ष शक्ती ज्याला म्हणतो ती कुठेतरी अपुरी पडते आणि कायदा हे त्याला कारणीभूत आहे. आमचे शामगिरी साहेब तर एकदम प्रॅक्टिकल वगैरे आहेत. त्यांनी एकदम न सोळकून एकदम भाषण केलेलं आहे आणि ते खरं आहे, वास्तव आहे आणि हे सुद्धा आपल्याला नाकारता येणार नाही. कारण त्यांचा जो अनुभव आहे त्या अनुभवांती या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्याने वास्तव आहे. पण या वास्तवातून आपल्याला मार्ग काढायचा आहे आणि मार्ग काढण्याला आपल्याला थोड्याच वेळात ऍडव्होकेट सदावर्ते सुद्धा त्यांचे आपल्याला मार्गदर्शन भेटणार आहे. तर थोडक्यात आपण मागे गेलो शोध यात्रेपासून तर आजच्या कालच्या आझाद मैदानच्या उपोषणापासून तर याला बॅक हिस्ट्री जर बघितली आपण मोगल साम्राज्य या देशात मोगलांचं साम्राज्य होतं, त्यानंतर ब्रिटिशांचं साम्राज्य आलं, त्यानंतर संविधान आलं आणि संविधानानंतर आज आपण 2025 मध्ये आहोत. तर मला वाटतं या सगळ्यामध्ये जर काही गोष्टी लिगली आपण तपासून पाहिल्या तर मला वाटतं फर्स्ट रेग्युलेशन 22 ऑफ 1973 हा रेग्युलेशन ब्रिटिश गव्हर्नरनी त्यावेळेस काढलेला होता 1793 त्यावेळेस तिथले मॅजिस्ट्रेट जे होते त्या मॅजिस्ट्रेटला पॉवर होते की जे कोणी भटके विमुक्त असतील किंवा व्हायलेंट असतील किंवा स्पेसिफाईड ट्राईब्स असतील सस्पेक्टेड पर्सन्स असतील त्यांना इम्प्रिझन करायचं किंवा त्यांना रोडच्या कामात किंवा सामाजिक कामात सार्वजनिक व्यवस्थेच्या कामासाठी लावायचं असा प्रकारचा तो कायदा होता आणि त्या मॅजिस्ट्रेटला त्या सगळ्यांची लिस्ट बनवायला लागायची, त्याचं नोंद ठेवावी लागत होती. ही 1793 ची गोष्ट आहे, आताची नाही. 1793 2025 मध्ये आपण म्हणजे केवढा मोठा बॅक हिस्ट्री सर. एवढे बॅक हिस्ट्री असताना त्यावेळेस ह्या अख्ख्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब ही लिस्ट आता आली 1947 स्वातंत्र्य झाल्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स वगैरे जाऊन नंतर ह्या लिस्ट आल्याचं. पण फर्स्ट टाइम 1793 साली या भटक्या विमुक्तांना या 42 जातींना ट्राईब म्हणून घोषित केलेले ही पहिली जमात आहे ज्यांना ट्राईब म्हणून आदिक्ष म्हणून हे लिगली ब्रिटिश गव्हर्नमेंटने रेकग्निशन दिलेलं आहे. दिस इज द व्हेरी मच क्लिअर कट प्रूफ की आपण आदिवासीचे निकष पूर्ण करतो. हे प्रूफ 1793च्या गव्हर्नमेंट रेग्युलेशन 22 ऑफ 1973 आहे. त्यानंतर जर आपण पुढे आलो तर 1871चा जो कायदा आला त्यानंतर 1871चा कायदा तो क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट आला. तर क्रिमिनल ट्राईब ऍक्ट हा सुद्धा ब्रिटिशांनी काढलेला हा कायदा आहे. त्या ब्रिटिशांच्या काळात ह्या ट्राईब्स यांना कंट्रोल कसं करायचं की बेसिकली आपल्या इतिहास जर पाहिलं तर शूरवीर आणि उमाजी नायकांसारखं आता इथे आम्ही पर्वत हा योगावर लागते 5 बोकडे आहेत आपले. आम्ही म्हणजे 5 बोकडे तर येतो बाबा चांगलं लागतं खायला त्याचं 5 बोकडाचे एकत्र केलेलं येतो मग मी जात असतो आणि मग मजा बघत असतो. मी म्हणलं ब्राह्मणाचा मान काय रे याच्यात ते म्हणजे काय पूजा केली ना ते म्हणून चला तो जेव्हा निघतो घरी जाऊन ब्राह्मण झोपतो. सकाळी पहाटेच्या वेळेस उत्तर पूजेला ब्राह्मण येतो हाय तो मला गोळा करतो आणि जातो. हे रात्रभर टाईट झाले 2 दिवस उठत नाहीत आमचे काही. त्याच्यामुळे तुम्हाला यांच्याकडनं काय मिळणार आहे तुमच्या चळवळीत आपण बहुजनात आपण जे ओबीसीचं जे करणार आहे त्यामुळे आपल्यालाच करावं लागतं. पहिली गोष्ट आपल्याला पहिली मोठ मानावं लागेल, आपण एकत्र यावं लागेल. हेवे दावे आपल्या ज्या चर्चा आहेत ह्या हे सगळं आणि तुम्ही गॅजेट जे म्हणताय ना हे गॅजेट मी 20 वर्षापूर्वी वाचले. मी काकांच्या एका केसमध्ये ते दाखवत होतं एकदा गॅजेट. काकांच्या केसमध्ये एक होती केस त्या संदर्भात मी काकांच्या गॅजेट काका हे गॅजेट आहे. पण आमच्या तुम्ही काही असे आपल्यातले ते मोठमोठ्या पदावर गेले एकटाच गेला. कोण सचिव झाला कोण मंत्रालयात कक्ष अधिकारी झाला. ह्या जुन्या काळात 70च्या काळात चुकून शिकला. जुन्या काळात फटक्याचा जागा भरपूर होत्या लागला त्याचं लग्न तिकडेच झालं तो तिकडेच राहिला. तिकडे भावाला ट्रॅक्टर बिक्टर घेऊन द्यायचं शेती करतो छानपैकी. भाऊही आपला गेला माझा भाऊ लय मोठा आहे म्हणून तिकडे जातो. तो कधी समाजात येत नाही. तो समाजात येत नाही समाजाला सांगत नाही की तुम्ही पोरं शाळेत घाला हे घाला ते घाला असं करा तसं करा. आपलं कुठं येऊन जातं. म्हणजे रमेशरावनी त्या दिवशी त्याच्या एक 10-15 वर्षापूर्वीचा एक किस्सा असा आहे की रमेशराव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीला होतं. तिथल्या एका एनटीच्या माणसाचं कास्ट सर्टिफिकेट इनव्हॅलिड झालं. तो नगरसेवक झाला पण इनव्हॅलिड झाला. लिफ्ट मध्ये भेटले रमेशराव. ते म्हणले तू इकडे तिकडे फिरू नको तुझ्या रोज पेपरला वाटले फक्त एकच माणूस आहे म्हणले दीपक शांदिरे नावाचा एक वकील आहे त्याला जाऊन भेट. तो सगळीकडे फिरून आला म्हणजे
आव्हाड सरांकडे पण गेला. आव्हाड सरांनी हायकोर्टात पण दाखल केलं, सुप्रीम कोर्टात दाखल केलं, तिथून परत रिटर्न आलं. माझ्याकडे आल्यानंतर म्हणलं अशी एक लिफ्ट मध्ये व्यक्ती भेटली होती, मला नाव आठवणार. तर मग मी त्याला सांगितलं असे रमेशराव काका. म्हणलं हा 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 ते अशा कुठल्या तरी सभागृहाला ते मुख्य ते काय हा म्हणलं तेच. म्हणलं ठीक आहे, मला फक्त इथून घेऊन जायचं बुलढाण्याला, अकोल्याला आणि घेऊन यायचं. 2 टाइम व्यवस्थित जीव घालायचं, इसीत राहील मी, आणि 2 टाइम मटण खाऊ घालायचं. माझी फी काका, माझी फी 3 वर्ष केस लढलो. तो आज नगरसेवक आहे ना मग रमेशराव आहे, आणि त्याच्या विरोधात वकील माझाच मित्र आहे जयदेव गायकवाड सरांचे. आम्ही बरोबर आपल्या ग्रुपमध्येच बसतो तो, तर आम्ही बरोबर आहे त्याला. आणि त्याच्या पक्षकाराला म्हणायचो की माझं खोट आहे, माझं खोट आहे, बाहेर कोर्टाच्या बाहेर माझं खोट आहे, तू सत्य खोट आहे करून दाखव. ते म्हणत तुम्ही सगळा गोळ केलाय राहून मला कसं काय जमलं. मी त्या पक्षकाराला पण म्हणायचो तू पैसे घे बाजूला हो, कुठं नोकाच्या नादी लागतो, तू पैसे द्यायला घे, हे सक्सेस करून दाखवलं. मी सक्सेस करून दाखवलं. मी एखादी गोष्ट जर ह्याच्यावर मी खूप अभ्यास केला, म्हणजे मी पण बाहेरला सांगतो, मी पण काय करत होतो, मी असं येण्यासारखं करायचो काही काही वेळेस. फक्त वाचनाने पुस्तकाने हे जागेवर आलं. काही काळ मलाही कधी कधी काका माझ्या काकांची लच्याकडे पकड होत असते, म्हणजे तुम्ही येडा आहे मग मी मग काकाला मांडत असतो असं आहे तसं तसं आहे. नंतर कळालं की नाही, काकाने जे केलं ते बरोबर केलंय. नुसतं काही कडेच घेऊन हिंडले असतं तर भिकार लागलं असतं. 42 जाती घेतल्या म्हणून काकाचं नाव झालं. काकाने काही कडेला कोण ओळखत होतं. ज्यावेळेस उपरा कादंबरी आली तेवढेच लोकांना कळायला लागलं, तेवढेच लोक वाचायला लागले का नाही कोणतरी काही कडे असेल. तोपर्यंत हे डुकरात टुरकुल्यातच गुरफटलेलं होतं. आता बाकीचे जे तुम्ही आयोग वगैरे जे मानताय, आयोग हे फक्त आपल्याला येळत काढण्यासाठी नाही. तुम्ही समजा आता गेलो आपण, आता त्या काळात विलासराव ते एकदम असणार असं कसं होऊ शकतं म्हणले. एक समाज 2 कॅटेगरीत कसा असू शकतो. आयोग नेमा लगेच आयोग नेम. तुम्हाला वाटतं ते भारी काम केलं आयोग नेमला. आता आयोग मध्ये 7 ते 8 महिने वर्ष जातं. बरं आयोगाला गाडी किती जाते, डिझेल अँबॅसिडर, त्यांचं रेस्ट हाऊसला सोय होते, त्याच्यावर एक PA असतो, टायपिस्ट असतो, सगळं सुख सोयी होत्या. ते भाण्या हिंडते तर तुम्हाला कामाला लावते. आता आमच्या काय कडेला मी कामाला लावलं होतं बार्टीने. आमच्या काय कडे मी जे खात नव्हते त्यांनी मी डुकर खायला सुरुवात केली. दाखवलं त्यांना, कारण व्हिडिओ शूटिंग दिल्लीवर आलता. दिल्लीवर माणूस आला, 2-4 गोरेगाव स्टँडर्ड इंग्लिश बोलणाऱ्या पुरी आल्या दिल्लीवरनं. आयोग नेमला होता ना, मग त्यांना घेऊन जायचे. बरं प्लॅनिंग, तुम्ही ऑलरेडी ट्राईब्स आहेत रे. मी त्यांना म्हणायचो तुम्ही ऑलरेडी ट्राईब्स आहेत, तुम्हाला अस्पृश्य तुमच्या म्हणजे तुम्ही गावाच्या बाहेरच आहेत. तुम्ही म्हणजे गाव पुसा बाहेर, तुम्ही गाव पुसाच्या बाहेर त्याच्या बाहेर आहेत तुम्ही. पण ते आयोग आलता, आमच्यातले काही उच्च शिक्षित लोक होते त्या काळात 70 साली इकडे डुकराधरी हिंडायचे, ते मुंबईला गेले, मुंबई सुधारले. ते एसटीला एसटी स्टेशनला ठेशन म्हणायला लागले, असे बरेच सुधारले. तर त्यांनाही पटत नव्हतं. म्हणजे तुम्ही कशाला दाखवता हे. तर ते जो काय आयोग तयार झाला तो बार्टीने तयार केला, परिपूर्ण तयार झाला म्हणले, आणि पाठवा 10 वर्ष झाले नुसते पाठवी देत. रिटर्न काय आला नाही, रिजेक्ट होऊन आला. बरोबर, रिजेक्ट होऊन आल्यावर मग आता कुठल्या स्तरावर येतो, IRG आहे, ORG आहे. IRG नी पाठवलं की अँथ्रोपॉलॉजी, जे काय अँथ्रोपॉलॉजिस्ट काय जे आहे, अँथ्रोपॉलॉजिस्ट ते तुमच्या डिटेलमध्ये पाठवा. तुमची उत्पत्ती कुठून आहे ते पाठवा. आता उत्पत्ती 10 वर्ष घालणार. त्याच्यामुळं काकांनी जी, आता मी मागायला म्हटलं ना की आम्ही बऱ्याच दिवसांनी म्हणजे 5-6 वर्ष तरी बाबूराव आम्ही एकत्र आलेलो नाही. नाही तर कुठं भटकत येतं, एक पॅकेट डिझेल टाकायचे 1000 रुपयाचे, चला 7 चलो 7 लगेच निघायचं, चला बारामती सोलापूर की निघायचं. आज खरी गरज आहे की आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, एकत्र सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजेत. हैदराबाद गॅजेट जे आहे ते माझ्याकडे पण आहे, त्यात काय नाही तुम्हाला ट्राईब्सच म्हटलेलं आहे. उलट त्याचं एक्सप्लेनेशन असं आहे की समजा एका विशिष्ट जातीला समजा नागपंथी, डवरी, गोसावी एवढंच जर उल्लेख असेल तर मग त्यांनी जसं सांगितलं की 5-6 पोट जातील त्यांचा उल्लेख आहे. समजा काही कडेचा उल्लेख असेल तर त्यात मग उल्लेख आहे की एरकुला, कोरवा, काही म्हणजे बऱ्याचदा असं सांगितलं जातं की तुम्ही जे म्हणता की तुम्ही आंध्रात एरकुला म्हणून आहात, मग एरकुला नाही ना, काही तिथं काही कडे कुठे आहे तर ते तुम्ही सांगू शकता की एरकुला, कैकडी आणि कोरवा एकच जात, इक्वल आहे हे सांगू शकता. हे प्रत्येक जातीचं त्यात आहे. जुनं जे रेकॉर्ड मी सांगितलं तुम्हाला
कॅम्पेबल म्हणून जे आहे त्यांचं ते तर खूप भारी. ते आता माझ्या मते ते शिवाजी सावंतांना कुठून तरी ते सापडलं आणि मराठ्याचं ज्यावेळेस सुरू झालं त्यावेळेस त्यांनी एकदा काढलं होतं. त्याच्या व्यतिरिक्त ते कोणाच माहित नाही. ते कुठे मिळतं ते बी माहित नाही. ती मुंबईची एक लायब्ररी आहे नाही का, ते विटीकडे जाताना किंवा हायकोर्टाकडे जाताना ऍशियन लायब्ररीमध्ये ते सगळं आहे, ते ऑथोराइज किंवा पीडीएफ पण आहेत ह्याच्याजवळ सगळ्या ह्याच्यात. तर मी भरपूर बोललोय. आणखीन काही शंका असल्या तर माझे काही राहिले तर मी बघतो, पॉइंट्स काढले होते. ते आता दुसरी एक गोष्ट माझं असं म्हणणं आहे की आपल्या ज्या 42 जाती आहेत ना, या 42 जातीत काही लोकांनी घुसखोरी केलेली आहे, बऱ्याच जणांना माहित नसेल. म्हणजे बऱ्याच जणांचे कास्ट सर्टिफिकेट खोटे, रजपूत बांधताय. आता इथं तर असे कित्येक असे येतं की कंजारापट खोटे आहे, कित्येक आमदार म्हणजे जो ह्याचा मेहकरचा आमदार जो आहे त्याचं खोटं आहे. पण ते सगळं सिस्टीम अशी आहे की तुमच्याकडे पैसे पाहिजे. तुमच्याकडे पैसे पाहिजेत, तुम्ही काही करा, सगळं मॅनेज होतं ह्या जगात. पैसा हा सर्वश्रेष्ठ आहे साध्य. तुमच्याकडे मेहकरच्या आमदाराचं 1000 वेळेस रिजेक्ट झालं, 1000 वेळेस ते. बरं, सिस्टीम अशी आहे कास्ट सर्टिफिकेटची कालपर्यंतची. आता हायकोर्टाने निर्देश दिल्यामुळं आता तुम्हाला डायरेक्ट चॅलेंज करायचं तर हायकोर्टात चॅलेंज करावं लागतं. पण अगोदरची सिस्टीम अशी होती की समजा 3 जणांची कमिटी तीच ऍक्सेप्ट करते तुमचं व्हॅलिडिटी आणि तीच रिजेक्ट करते. जो जास्त पैसे देईल त्याचं रिजेक्ट, म्हणजे विरोधातल्याने दिलं की तुझं रिजेक्ट, किंवा तुम्हीच दिलं नाही त्यावेळेस चुकीचे डॉक्युमेंट समोर आले, आता वेगळे आले. त्याला एक चाप बसलाय आता हायकोर्टामध्ये. एक आपल्यात ती एक टीम केली पाहिजे, ते खोटे उघडे पाडले पाहिजेत की बऱ्याच जणांचे खोटे आहेत, काही कड्यांचे खोटे आहेत आमच्या समाजातल्या काही तो काही कडेच नाहीये. तो फक्त काही कड्यांबरोबर राहिला काही दिवस वेगळ्या जातीचा आणि त्याचं काय कड्याचं आहे. आपलं कंजारा भटांचे खोटे कागदपत्र आहेत, टाकऱ्यांचे आहेत आणि अजून जोशी आहेत अशांचे खोटे आहेत आणि ते चांगल्या पदावर आहेत. कंजर भाटांची सुद्धा असे बोगस आहेत. म्हणजे मुळात कंजर भाट समाज आहे पण त्याच्या नावाने जातीने दुसरा समाज घेतला, भाट समाज. आणि आजचा युवक जे आहे ना, बऱ्याच जणांनी सांगितलं की युवक कुठे आहेत, युवकांना माहितच नाही. आपल्या बापांनी आता समजा माझा पोरगा, त्याला मी जाणीव स्कूल दिलेली नाही ना की तुझं आईकडे पण काय भोगलंय. मीच गांडीची चट्टी केली त्या गाडावर बसून मी बेताब पिक्चरचं गाणं म्हणायचं तुमची माहितीच. 4थी 5वीला होतो, आमची सहल गेली औरंगाबादला, मी त्यावेळेस बेताब पिक्चर बघितलं आणि म्हणलं सनी देओल जर एवढं भारी घोड्यावर बसत असत काय भारी म्हणलं. तुम्ही गाडावर बसायचो सनी देओलचं गाणं म्हणायचं त्या काळात. म्हणजे ती परिस्थिती होती त्या काळाची. आता परवा दिवशी एक परिपत्रक निघालं होतं, बऱ्याच जणांनी, एक ग्रुप आहे ना आपला हक्काचं काहीतरी आहे ना आपलं काकांचं, त्याच्यावर एक परिपत्र निघालंय, परिपत्रक की कुठल्या समाजासाठी कुणाचं आधार कार्ड रेशन कार्ड वगैरे जे काढायचं असेल त्यासाठी तुम्हाला ती पण गेम काढली इथंच राहून द्यायची, कोणाला सांगू नका. त्यात सगळे सांगायचे लोक अशासकीय कमिटी ऐकून घ्या. सांगायचे म्हणजे माझे मित्र आहेत ज्याच्याबरोबर मी लहानाचा मोठा झालोय. 19 सप्टेंबरला मी ज्यांच्याबरोबर लहानाचा मोठा झालोय तो 10 दिवसापूर्वी माझ्याकडे येऊन गेलाय, त्याचं नाव बघितलं माझ्या ते लक्षात आलं. आता हे लोक काय करतायत, तुम्हाला जाणीवच करून देत नाहीये की त्यांनी काय केलंय तुमचं. म्हणजे आज जर माझ्याकडे एखादा आला आणि तो जर म्हणला की नाही शामदिले तुम्ही शूद्र नव्हतेच कधी, तुम्ही पहिल्यापासून बरं आमच्या माणसांना पण लई फुगरेटे, आमच्या बायांना बी सर्वेला गेल्यानंतर लोक काय म्हणतात नाही आमची बाई सांगते नाही आम्हाला मराठीचे बोलायचे, घरी हळदी कुंकू द्यायचे आम्हाला घरात बोलून. त्यांना मोठं आपण वाईट होतो हे कधीच सांगत नाही. म्हणजे आपल्या एखाद्या बाईला म्हणलं ना की बाई तुमचं बांधण्याचं, मग डायरेक्ट त्यांच्या किचन मध्ये जायचो आम्ही. मग हळदी कुंकाला बोलायचं, मग हळदी कुंकू आम्ही लावित होतो देशपांडे बाईला, देशपांडे बाई आम्हाला लावायचं. मी एकदा समजून सांगितलं की बाबांनो तुमची जे नाव आहेत ना हे जाधव माने गायकवाड बारदाचे चव्हाण काळे भोसले किंवा हे जे काही ठरलेले वड्रेचे समजा धोत्रे
त्याच्यात मी भोसले चव्हाण आहेतच ना, महाडिक, हे नाव आले कुठून? हे आपण अडॉप्ट केले. आपले पूर्वज किती हुशार होते, त्यांनी नाव कोणाचे अडॉप्ट केले? त्यात सौम्य लोकांचे नाव अडॉप्ट केले, मराठ्यांचे अडॉप्ट केले. चला जाऊन द्या, शिंदे मराठे. का देशपांडे, वैद्य, चिटणीस घेतले नाहीत बरं? का घेतले नाही? कारण त्यांनी तेवढे चक्के सहन केले होते. ह्यांचे नाव सुद्धा नको म्हणले ते, यांचे नाव सुद्धा नाही. तर आज माझा चिटणीस नाही तर वैद्य वगैरे असतं माझा. का नाही केले ह्यांनी? ते त्या काळातले जे राजे महाराज होते त्यांनी आश्रय दिला, त्यांची नावं घेतली. बरोबर आहे. आता हे पार्टीचं संशोधन किंवा काही जे प्रकार आहेत ना, हे सगळे वेळ काढूपणा आहे. पार्टी तुम्हाला बोलवतो, तिथं तुम्हाला कामाला लावतो, सगळे तुमच्या टीम होत्या, जिल्ह्याच्या ठिकाणी टीम होत्या, काही निष्पन्न होत नाही. ह्याच्यावर एकच उपाय, आपण एकत्र आलं पाहिजे. आपण एकत्र येऊ सगळ्यांनी आजपासून म्हटलं पाहिजे. म्हणजे असं मी काय करायचं आहे ना, तर मी म्हणणार आहे भाजपचं जरी असला तरी बाबा ते भाजप 2 मिनिटं सोडतो, बाजूला ठेव, तू आमच्यात ये. आणि आपण ठीक आहे, सगळेजण जे करायलाच ना, काका म्हणतात ना 77-78 वर्ष त्या माणसाने काहीतरी आपल्यासाठी केलंय, इथून पुढे करणारे. काय शेवटी तुम्हाला फक्त महाग राहायचंय, तुम्हाला सपोर्ट एवढंच करायचं आहे. तर ही चळवळ सुरू केली पाहिजे. जो गोरगरीब आहे किंवा एखादा गोसावीच आहे, तो रोज आलं निरंजन करतोय, तर त्या माणसाला सांगून हा काय उपयोग नाही. फक्त ज्यावेळेस एकत्र यायचंय, कुठंतरी खूप मोर्चा आहे, तर त्या माणसाच्या ज्याच्याकडे आर्थिक सुबत्ता आहे त्या माणसाने त्याला म्हणलं पाहिजे की तू ये. कारण त्याच्या जीवनाचं काय, त्याची भ्रांत आहे की रोज 2 टाइम काय खायचं. बरोबर. कास्ट सर्टिफिकेट काढण्यातच अर्ध आयुष्य चाललंय आपल्या लोकांचं. त्याचे पुरावे हे काढणं कळत नाही लोकांना. तर त्यामुळे आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकजुटीने हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. मनातले हे वेदावे सोडले पाहिजेत. कोण मोठा कोण छोटा, मग मध्याचं नाव होईल, माझंच होईल. झालं कुणाचं मोठं नाव झालं तरी कल्याण आपलंच आहे. बरोबर आहे. तर ओबीसी जी टेंडन्सी त्यांनी वापरली, जरांगे पाटला, तर तो त्याच्या जातीसाठी माती खायला, तो मोठा माणूस आहे माझं मत आहे. ते त्यांच्या प्लॅनिंगने चालले. आपण कधी प्लॅनिंग करावं, आपण कधी हे सगळ्या गोष्टी करणार? प्रत्येकात ते स्पिरिट निर्माण झालं पाहिजे. तरुण पोरांना समजून सांगितलं पाहिजे, आपल्या पोरांना आपली परिस्थिती काय ती सांगितली पाहिजे की नाही बाबा असं असं आहे, असं असं झालं पाहिजे. तर आपलं कुठंतरी हे संघटन होईल. आणि जितक्या लवकर तुम्ही जर मग आतापर्यंत आपण इतकी वर्ष घातले, खरं तर आपल्यात एवढं स्पिरिट आहे की आपण खूप 21 वर्षापूर्वीची आपली काही कडेची किंवा सगळ्या नाथपंथी गवळी वाटऱ्या बिटऱ्यांची जी परिस्थिती होती तशी परिस्थिती आता राहिली नाही. तुम्ही ट्रिमेंडस चेंज झालाय. तुमचं शिक्षण आलं, तुमचं घर आलं. आता काही म्हणजे काही ह्याच्या दिसण्यापुरते आपल्याकडे असतील, पण सगळेच नाही आहेत तेवढे. त्यामुळे आपल्याला एकत्र येऊन हा लढा लढला पाहिजे. त्यामुळं मी आजपासून, म्हणजे खरं तुम्ही बरेच दिवस झालं काकांना भेटलो नव्हतो, मी आजपासून हे ठरवलंय की कोण कुठल्या पक्षात असेल काय असेल, मी प्रत्येकाला सांगणार आहे की आपण एकत्र येऊ आणि हे सगळं करायचं ते करू. गणित जे आहे ते ठरवा. पायी जायचं असेल मी तयार आहे. माझी जेवढी आर्थिक परिस्थिती आहे, मी 1-2-4 गाड्या घेऊन बाबा, किंवा कुठं जायचं असेल मला ज्याच्या त्याच्या परीने आपला खर्च करावा. आणखीन कोणाला काही शंका असतील, हे गॅजेट बिजेट डोक्यातनं काढून टाका. सगळ्या गॅजेटमध्ये कुठलाही जुना इतिहास कुठलाही काढा. एवढंच काय, सगळ्यांचा इतिहास जर वाचायचा असाल तर ते तंजावरचे जे राजे काही वेंकुजी बोलले. भरत मिटकर माझा आपली 40 वर्षाचा मित्र आहे, 40-35 वर्षाचा. म्हणजे उर्मिला आहे, आमचं जाधव दाम्पत्य तिथे बसले, वैद्य दाम्पत्य बसले. मी सगळेजण आपण सगळे परिचयाचे आहोत आणि सगळ्यांच्या समस्या. आमचे परत विजय जाधव आहे, तडून तडपदार माझा भोसले आहे, बाबूराव बाहेर गेलेल्यांनी कृपया आतून बसलं तरी चालेल. मजिंद्र साहेब आहेत, भोसले साहेब आहेत, खूप आहेत, नारायण जावळेकर आहेत. म्हणजे इथं उपस्थित असलेले सगळे, एक माणूस 1000 व्यक्ती चालवणाऱ्या गटातले एक व्यक्ती आहे. आणि हे आधीच आपल्याला जावळेकरांनी सांगितले, आपण खूप जणांना बोलवलंय म्हणून. आपण सगळेजण जे बोलतोय आपल्याला हे सगळं माहिती आहे, सगळं कुळून पिलोय आपण. हे माने साहेब ह्या स्थितीला काय असतील, त्यांचं कुणीतरी शोषणच केलेलं आहे, त्यांच्या ज्ञानाचं, त्यांच्या समाजाचं. माने साहेब 3ऱ्या फळीतले. माने साहेब सतत म्हणतात, जेव्हा ब्रिटिशांनी ह्या भटक्यामुक्त म्हणून आताही भटकेमुक्त केले, 50-60 वर्ष भटकेमुक्त. तो जो ट्राईब्स मध्ये होता, जो चोऱ्या माऱ्या काय दुनिया
होता त्यांची त्या अवलादीला ओळख होते काय लेवलची लोक आहेत ब्रिटिशांनी आणि त्यांच्यावर अनेक लोक आहेत बघा की जगात भारतात हाच एक वर्ग का त्यांनी निवडला त्यांना त्रासच तेवढा होत होता ना ब्रिटिशांना यांनी सोडवून पुढे करून सोडलं मग आत्ताच्या ह्या प्रस्थापितांना गेल्या 100 वर्षातल्या लोकांनी नसेल का त्रास झाला हा कुणी अभ्यास करते का नाही कधी आता तुम्ही जेव्हा बोलत होते ना म्हणजे जस्ट असं लक्षात आलं आपण सारखं ब्रिटिशांना बोलतो एका ठराविक वर्गांना बोलतो आपण इथल्या प्रस्थापितांना शिवाय देतो का हो विशेष करून मी आता नाव घेऊ का माने साहेब म्हणत आणि मी घेत नाही मी बारामतीचे माझे ओळखनुसार द्यायची नाही मी राणी पात्र जाधव का सांगते की त्या लोकांना जोपर्यंत आपण शिव्या देत नाही ना शिव्या म्हणजे आपल्या भटक्यातल्या आम्ही टाकायचे आमच्या शिव्या आम्ही बाहेर गेलो की असं मुक्की बी काढतो घाणघाण बोलतो नको बाबा त्यांच्या नादीला घाबरतो पण नाही मग ह्या प्रस्थापितांना जरा थोडं ते जाऊ दे त्यांना ते पाळायला येत होतं एक व्यक्ती सगळ्यांनी त्यांच्या मग आपल्यातल्या पण लोकांनी 2 लोक पाळू माने साहेब आपण असे 2 लोक पाळू पर्याय नाही आता तुम्ही जे सगळ्यांनी सांगितले ना तेच परत मी बोलत नाही कारण का मला 2च मिनिटं 2च्या ऐवजी 5 मिनिटाच्यावर कुणी जास्त बोलू नये त्याचं महत्व कमी होतं नाही ते आगाऊ बोललं जातं मग तर सांगायचं मुद्दा असा आहे त्या ब्रिटिशांना आपण आपली खायची पंचायत आपण काय चोरत होतो कंस चोर वाळवलेले कपडे चोर पुढे काय असं काय बायका बी कपडून घेत होते का काय करत नव्हतं टाके घालत होतं का मी आता शिवाजी महाराजांचं दुर्ग परवा दिवशी रात्री वाचलं त्यांना कोण मदत करत होतं हे मराठी येत होते का आपलेच लोक होते इतका इतिहास आहे मग हा इतिहास इथल्या प्रस्थापितांनी नसेल का अभ्यास केला यशवंतराव चव्हाणांनी ज्या यशवंतराव चव्हाणांचा मानेसाहेबचा आवाय आहे की नाही मग त्या यशवंतराव चव्हाणांच्या जावयांचं शोषण नसेल का झालं त्या शरद पवारांनी मानेसाहेबांसाठी मी मानेसाहेबांना म्हणजे माझ्या वयाच्या नुसार मी 40 वर्षापासून ओळखतो म्हणजे आमच्या घरी बारामतीत येत असल्यापासून म्हणजे पोरगच होतं तर हे जे यांनी जे काम केलंय आता बघा गिरीश प्रभुणे म्हणून आमच्या पिंपरी चिंचवडला आहे त्यांची 75वी साजरी केली मानेसाहेब आता 1 महिन्यापूर्वी तो उभा राहिला असा बोलायला त्यांनी कोणाचंच नाव नाही घेतलं सगळे भाजपचे संघाचे लोक होते तो म्हणला मी जे आता जो एवढं काम करतो असा जगात वेगळा घालून तो म्हणले मी फक्त लक्ष्मण मान्यांमुळं अरे तो पण 75चा लक्ष्मण माने पण 75चा काय त्या जगात बारशाला गेलता का सांगायचा मुद्दा असा आहे की लक्ष्मण माने अभ्यासू आहे काहीतरी उठावदार काम केलेलं हो जरा सॉरी तुमचं अजून एक व्यक्ती त्यांनी सुद्धा हाके लक्ष्मण हाके बोलत होते आता त्यांनी सुद्धा लक्ष्मण मानेचं लक्ष्मण गायकवाडांचं नाव घेतलं म्हणजे ह्या समाजात हे उठावदार व्यक्तिमत्व आहे पण त्याच्या सुद्धा आधी मानेसाहेब मला हे का मुद्दाम असं आता जे मच्छिंद्र साहेब बोलले भरतराचा तिडकीने बोलतो असं वाटतं की त्याला डायमंड करून टाकावं हिरो महाराष्ट्राचा का करावं तर असं बोलणार चाल बोलणार असं फाईट बीट देऊन गाड करणारेच लोक पाहिजेत आता आपल्याला काय झाले आपलं दूध मला सोडा महाराष्ट्रावर आम्ही बारामतीचे आम्ही व्यासपीठावर असंच बोलतो कुणी पण असू दे परत शुद्धी मस्त दादांवर होते हे मुद्दा परत म्हणून मी परत मुद्दा घेते माने साहेब तुमचं व्यक्तिमत्व तुमचे अनेक जण नावं घेतात तुमचं काम आहे पण जेव्हा तुम्ही अभ्यासातून तयार झालात तर त्या तयारीचं तुमच्या ज्ञानाचं लोकांनी चोरी केली मानेसाहेब प्रचंड चोरी केली ते कुणी चोरी केली आहे माझ्या येणाऱ्या पुस्तकात मी सगळे लिहिलेले नावाच आहे मला कुणी फाशी विजय देत नाही आम्हीच त्यांना देऊ सांगायचं तात्पर्य असं आहे मानेसाहेबांना विधान परिषद दिले महामंडळ दिले शाळा दिल्या आणि त्यांचं खच्चीकरण करून गेलं आणि तुम्ही जे आता जे सारखं बोंबलताय मी ओरडत नाही म्हणा बोंबलताय आरडताय मानेसाहेबांच्या संघटनेत म्हणजे कार्यक्रमाला लोक येत नाही हे करताय काही वर्ग नाराज आहे मानेसाहेबांना हे मिळालं मानेसाहेबांनी लक्ष दिलं नाही काय नाही पण ज्या व्यक्तीने त्यांना संपवलं त्यांच्याकडे आपण बघणार आहे का नाही त्यांना त्यांचं बोलायचं का नाहीये ज्या पहिल्या म्हणजे मी आता ब्रिटिशांचं सारखं आपण म्हणतो की त्यांनी आमच्या अन्याय केला अमुक केलं पण त्या ब्रिटिशांनी पण आपल्याला काहीतरी देऊन गेलेले ही सेटलमेंट कुणाची देणे त्या प्रस्थापितांची नाहीये ब्रिटिशांची ते सुद्धा आपली स्कॉल घेतलेली आहे तुम्ही फिरा ना 52 सेटलमेंट म्हणता अर्धा महाराष्ट्र निघाल आपलं त्याच्यावर कधी उठाव केलाय का संजुले तोंड घेऊन बोलते राणी दादोले बारामतीचे सेटलमेंट माझ्या बाबांनी केले तिथं तुम्हाला उभं तरी करतात का हा काय
दिली आणि मानेसाहेब म्हणले 31 ऑगस्ट बारामतीला पहिल्यांदा होतोय. म्हणजे मी आता बोलते म्हणजे मी भारी नाहीये. मी पण इथं पुण्यातच बोलत होते गेले 40 वर्ष. बारामतीत शिकले, एलआर झाले, कॉलेजला इथं बारामती गेले, इथे गेले, आले, एमएसडब्ल्यू सगळं करत राहिले. पण एखाद्या वर्गावरच फिरत होते. पण 10-15 वर्षात म्हणजे अरे तुझा बाप काय करत होता, तू काय करती, कुठं बाबा फिरती, बाबा काय काय किती खरंच ते नुसतं आपण भारी बोलतोय, मुळात शिरतच नाही. मानेसाहेबांना म्हणलं मानेसाहेब कधीच्या काळी 31 ऑगस्ट बारामतीत झेंडा वंदन होतोय, आम्ही या नाव मारुतीराव जाधवांच्या नावात तुम्हाला पुरस्कार देते. ए बाई मला चालता तरी येते का. आता 1च महिना झाला, आत्ताची घटना. या तिथं बाबूराव बसले सगळेजण तिथं. या नाव मानेसाहेब मला ले तुमचं पण बारामतीवाल्यांना असं तर असं तुम्ही बोलायला लय भारी बोलताय. नाही ग बाळा मला चालतंय नाही. आत्ताची घटना ही 31 ऑगस्टच्या 4 दिवस अगोदर आम्ही पत्रकार परिषद घेतली. त्या दिवसाचे 31 ऑगस्टला मानेसाहेब सॉरी आता उपोषणाला बसले आम्ही सगळेजण मुंबईला. त्यानंतर मानेसाहेबांच्या ताकद आली. ही कुठलं काय कारण असेल. तुम्ही सगळे 77 म्हणताय. मी मानेसाहेबांना शरद पवारचं त्या दिवशी उदाहरण दिलं. नको बाईक त्या शरद पवारचं सारखं उदाहरण दिलं. त्याची गोष्ट केली माझे काय वेगळी नाही. माणसाला जेव्हा ग्रुप येतो ना, काम मिळतं ना की आपलं बिंदू काय आहे तेव्हा त्यांना आपोआप ताकद येते. आणि मानेसाहेब ते तुमच्यात आहे. आम्ही काय आम्हाला कामधंदे नाहीत का हो. आम्ही सुद्धा बोलू शकतो. आम्ही तर बारामतीचे आहेत. आम्ही उभं राहिलो ना सगळ्यांना कार करतो. पण तुम्ही जे तयार झालाय ना मानेसाहेब, एक ठराविक वर्गाला प्रस्थापितांना बोला मानेसाहेब. आपलं काय नुकसान झाले, काय ते केलंय, हे काही हे असं रडलं संघटन झालं मिळणार अशातला भाग नाहीये. ठराविक वर्गाने आपण ज्या वेळेस आपल्या ह्या पूर्वजांनी ज्यांचं वय आता 105 आहे, 106 आहे, 110 आहे, त्या व्यक्तीने काही केलं नसेल ना हो. आता आपण इष्टिक टाका म्हणतोय. लोकांना वाटतं इष्टी म्हणजे परिवहन महामंडळ, त्यांना जागा नाही इष्टीत बसा म्हणतात का. मी मुद्दाम जरा थोडं एक्स्ट्रा बोलते. पण त्या आपल्या गुमराव मास्तर असेल, माझे वडील मारुतीराव जाधव असतील, यांची वय आता 110 आहे. त्या काळात त्यांना वाटलं नाही आपल्या अन्याय होतोय. त्यांनी हीच चळवळ उभी केली ना. मग मला आता जो मुद्दा आता सुचलाय 10 मिनिटापूर्वी की त्यावेळेस ह्या लोकांचं आसाराम गुरुजी कितीतरी नगर परत चव्हाण गुरुजी वगैरे जे 10 नेते जर आपले काढले, बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो हे 10 नेत्याचे टाका किंवा फोटो काय तुम्हाला लोक मारायला लागलाय. बाबा आमच्या लोकांनी हे कामं केल्यात. सारखं लक्ष्मण गायकवाड, लक्ष्मण माने, लक्ष्मण गायकवाड केलंच आहे त्यांनी लिखाणाच्या माध्यमातून समाजात प्रचंड मोठी जागरूकता आणली. त्याच्याबद्दल वादच नाही. आणि हे सुवर्ण अक्षरात लिहावं लागणार आहे आपल्याला. पण त्याच्या आधीच्या लोकांनी आपल्या राहायला घरं होते ना, ह्या लोकांनी काय केलं पहिलं आपल्या लोकांना जेवायला म्हणजे ज्वारी भाकरी घरं दिले. हे विसरता कामा नाही आपण. हे काहीच करत नाही. त्यांचं उदं करा. आणि ज्या वेळेस त्यांना कळलं की हे लोक खरं डायमंड आहेत, हुशार आहेत, ब्रिलियंट आहेत, ब्रिटिशांनी यांना ह्याच्या आधीच्या लोकांना का बंदिस्त केलं आणि त्यांचीच ही औलाद आहे. आणि त्यांना आता आपल्याला यांची खच्चीकरण, यांचे पायमुळं मोडले पाहिजेत आणि त्यांना काम करून दिलं नाही. त्यांचं अस्तित्व संपवून टाकले या प्रस्थापितांनी. त्यांना जोपर्यंत आपण बाहेर आलत नाही. सामुदायिक शेतीसारखा उपक्रम बारामतीमध्ये 55 साली 100 वर्षी होते आमच्याकडे म्हणजे त्या भटके मुक्ताची युनिट करून मानेसाहेबांनी मला आता एक 5 वर्षापूर्वी मी सेटलमेंटवर पुस्तक लिहिलं. त्यात वडिलांचा उच्चार आला, अमुक तमुक प्रस्तावना अनिल कोरांनी दिले, अरुण कोरांनी. आणि मानेसाहेबांना म्हटले मला तुझ्या वडिलांनी मला खूप मुलासारखं प्रेम केलं. त्यांच्या हायतीत मला काही करता आलं नाही, पण त्याच्या पुढीला जर मला काय देता आलं तर काय करता येईल करायला तुझ्यासाठी. म्हटलं काय नाही साहेब तुम्हाला करू. त्यांनी मला शरद पवारांच्या हस्ते सन्मानित केले माझ्या पुस्तकाला. आणि ज्यावेळेस हे बोलले आमचे पवार साहेब त्यावेळेस मारुतीराव जाधवांबद्दल एवढं भारी बोलले की ह्या व्यक्तीने समाजाला प्रतिष्ठा द्यायचं काम केलं आणि त्यांची पण लोक सन्मानाने बसू शकतात हे मारुतीराव जाधवांनी करून दाखवलं. हे कसलं म्हणजे मी वडील पण बोलत नाही हो. मी अजून म्हणते की असे आपले जे ज्यांनी काम केलंय त्यांना आपण बाहेर आणून हे आमचे नेते यांनी ह्या समाजाचे योगदान दिलेलं आहे. आमची एवढ्या जागा आहेत बारामतीमध्ये. आमची 250 एकर जमीन आहे आमच्या टाकाणी समाजाची.
आमच्या टक्कारी समाजाची, आणि तिथं आम्हाला झेंडा बंधन करतो, हा का द्या वाईट अहो आम्हाला झेंडा असते तुमचं, आम्ही काय कोण बोलणार, कोण बोलणार, कोण येऊ देत नाही एकत्र. ह्या जे मी प्रस्थापित म्हणते ना, या प्रस्थापितांना जोपर्यंत आपण गाडत नाही शब्दातून, प्रत्यक्ष त्याने गाडू शकत नाही. वेळ आल्यावर आपोआप ते आमच्या बारामतीतली भर नाही, आदुली भरली काय, आदुली भरली की ती दवाणती, ती वेळ आली आहे. पण ती वेळ यायला आपण कारणीभूत होऊ ना, आपण कारणीभूत होऊ. माने साहेब खूप सांगण्यासारखे, बोलण्यासारखे. कालच मी कर्मवीर भाऊराव पाटलांची एक छोटी फीत बघितली दूरदर्शनला. मला आता आणि मला भरतचा जेव्हा इशारा होत म्हणजे काय तिथं त्याच्या अगोदर मला एक फोन आला होता, म्हणजे ताई तुमच्याकडं तुमच्या वडिलांची आणि कर्मवीर भाऊरांची ओळख झाली, म्हणजे काहीतरी बोलणं किंवा मिटिंगचं, तो तुमच्याकडे संदर्भ आहे, थोडं मला पाठवताल का हो? म्हटलं हो मी आता मार्गदर्शन बसले ना, आयुष्यात मला काय हे नाही, माझं महत्वाचं काम चालू आहे. म्हणजे ठीक आहे, तर आता मला मी नेमकी ती फीतच म्हणते ना, पण तो मी उल्लेख वाचला माने साहेब की ते बॅकवर्ड हाऊसिंग क्लास जे सोसायटी त्या स्थापल्या होत्या, हे कर्मवीर अण्णा भाऊराव पाटलांनी स्थापन करून दिल्याने. लोकांना तो जैनाचा माणूस आहे, जैनांनी नाही उद्योग केलं. रेत शिक्षण संस्थेतनं मी जेव्हा ते काल 30 मिनिटाची फीत बघत होते ना, मी गर्भगडी झाले हो. काय म्हणून कधी त्यांना कुणी संपवलं, कुठे त्या माणसाचं कर्तृत्व नाही म्हणणार, सॉरी त्या माणसाचं काय यार, आज कुठे ते कर्मवीर भाऊराव पाटील 5 लाख विद्यार्थी आहेत रयत शिक्षण संस्थेचे. आम्ही कधी त्याची जयंती साजरी केली नाही, आम्ही काही करत नाहीये. शाहू महाराज आपलं दैवत आहे. ही तुम्ही आता कोण म्हणलं नाही मी नवरात्राचं हे खात नाही काय नाही, मी म्हणलं आता तुम्ही तर मुंडी आणा, मी खाऊन दाखवते. आणाही त्याला मी खाते, त्याला म्हणजे रक्ती आणा म्हणलं, ते फुफ्फुसाला काय म्हणतो आपण वजडी, मी खाते. आम्ही घोरपड खारुताई सगळं खातो, आम्ही शेत सोडून सगळं खातो. माने साहेब ही आपली आयडेंटिटी आहे, हे आपलं खूप काम आहे, आपण प्रत्येक व्यक्ती भारी आहे, पण नुसतं भारी असून काही उपयोग होणार नाहीये. आता BS कोर्सचं तुम्ही मच्छिंद्र भाऊ सांगितला, त्यात मी पण आहे. आपण सगळे कामं करतो, करत राहतो, पण जोपर्यंत काम करत असताना एक दिशा मिळत नाही, आपण त्या बिंदूवर पोहोचत नाही, तोपर्यंत आपण शून्यच राहणार. आता जी संधी मिळाली ही परत येणार नाही. तुम्ही म्हणताय आपल्या ती सगळे ज्येष्ठ सगळे 50च्या पुढे, अगदी बरोबर आहे. आपल्याला त्याचं महत्व आहे म्हणून आलोय. ज्या तरुणाला त्याचं महत्व कळलं ना माने साहेब, सगळे पळत येते. मुंबईला जी लोक आले त्याला तुम्ही गाड्या नव्हत्या पाठवले माने साहेब, स्वखर्चाने आलेले. अक्षरशः वैद्य समाजाची तो 2000 लोक, मी तो मधूनच झाले. काय पाहिजे ते नाही या माणसाकडनं. आशा आहे हो, काहीतरी आपल्याला मिळेल, काहीतरी होईल, काहीतरी मिळणार आहे. ही जेव्हा माणूस आशा करतं ना, आणि तीच आपल्याला एखादा पायांना पुढं पाडायचं असेल ना माने साहेब, आपण एक असं करूया की ही जशी आता इथे जी छोटी कार्यक्रम आपण घेतो, तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला जिथं जागायचं जाऊन नका जाऊ, पण मला असं म्हणायचं भारत सरकार आहे म्हणजे किती जण तरी तिथं नावं सगळ्यांची घेत नाही, तुम्हीच त्यांची 10 नावं काढा आणि त्या टीम तयार करा, प्रत्येक ठिकाणी त्यांना पाठवा. ते म्हणजेच माने साहेब आहे, ते म्हणजेच लक्ष्मण गायकवाड आहे, ते म्हणजे तुम्ही आम्ही सांग. त्यांना आपले फक्त विचार तिथपर्यंत पोहोचवायचे. ते लोक आपल्यापर्यंत येऊ शकत नाहीये. मी आता बारामतीच्या पोरांना ते व्हॉट्सअपला पाठवलं आणि परत गावकऱ्यांना म्हणलं अहो ते बारामतीच्या पोरांना पाठवलं जरा. ते म्हणलं नाही ताई आपल्याला फक्त ठराविक लोकांचंच आहे. तर मला असं का म्हणायचंय, आता मुंडव्यासारख्या ठिकाणी आमची 500 लोक आहेत, येऊन दे ना 10 लोक. काय चाललंय हे ते काय होतं, आपला एक तर समाज खूप वेगळा आहे, प्रचंड वेगळा आहे. आपण ठराविक भागात काम करून एवढी डेली गाड्यात बोलतोय. महिला संघटन करत असल्यामुळे आम्हाला ही जी बोलण्याची ताकद आली मानेसाहेब तुमच्यामुळे आली. आपण सगळे जणांकडे ताकद आहे, आता तिथे जर बोलतात तिथे येऊन. पण मानेसाहेब आपल्याला वेळ खूप कमी आहे. आपल्याला टार्गेट गाठायचं असेल ना, तर आपल्याला काही दुसऱ्या
आता आपल्याकडे वकील येतात, दीपक बोलणारे, खूप सगळे अभ्यासू आहे. ती माने मुलगी आता माझी तिचा परिचय झाला, ती पोराला घेऊन आली, ती स्वतः वकील आहे, तिचा मुलगा वकील आहे, वडील पॅकेडी समाजाची ना. असे नुसतं ऐकून आणि आज आपल्या समाजात इथं काहीतरी आपल्याला ऐकायला मिळेल. अशी लोक तुमचं विचाराचं योगदान घ्यायला तयार आहेत, तरुण मुलं तयार आहेत. पण आपण त्याच्यावर आता ठीक आहे, काही गोष्टी असतील, सगळ्याच गोष्टी होत नाहीत, पण आता आपण थोडंसं हे करूया. बरंच सारखा वेळ देतोय, मग तर त्याचं इतकं कोणतं वाटतोय, बंगला आहे होते शरद पवारचा, खालोखाल त्याचा बंगला आहे. आमचा गुरुदास त्याचे 60 फ्लॅट आहे, 60 कशाला म्हणता, तो राहतोय साधा. टू व्हीलर फिरतो आणि म्हणलं व्हीलर घे, मस्त ड्रायव्हर ठेवू. बाबा सारखं खूप वेळ बोलण्यासारखं थोडासा विषय करावा असा म्हणून मी बोलले. आपल्याहून सगळे भारी आहेत, सगळे चांगलेच आहोत, पण जोपर्यंत ह्या लोकांना आपण प्रस्थापितांना म्हणते मी, यशवंतराव चव्हाणांनी वाटोळ केलं, शरद पवारांनी वाटोळ केलं, आताची पिढी वाटोळ करते. लक्ष्मण मानेला असं बगलात घेऊन शरद पवार फिरलेला आहे. जर बाई असती तर आतापर्यंत 2-4 पोरं झाली असती लक्ष्मण मानेला. ही फक्त मीच करू शकते, ते वाचला आणि हे सगळं हे बुद्धी घेतली चोरून. त्याला कोण देणार आहे का उत्तर? आणि साहेब खरंय का नाही? मी पण यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबईत तिथे गेले 15 वर्षे समन्वयक म्हणून काम करते. हे का बोललंच पाहिजे. माने साहेबांचं आता ना, माने साहेबांना तरी परवा दिवशी 8 दिवस मी रोज माझा फोन असतो, त्यांनी किंवा नाही कुठे आहे, काय मला जरा काय झालं बोलतो, काहीतरी बोलायचं लगेच सुरूच. ही कुवत मला आली. आता काय झालंय, आपल्याकडे सगळं आहे, आपल्याला काय पाहिजे ते मिळालंय, त्यामुळे तळ बोलतोय है ना. एकदा जर काहीतरी मिळालंय ना, थोडंफार तरी ना, तर आपण इतके आनंदी होणार आहे आणि त्याच्या जवळ आहे आपण. बाबूराव नुसतं मान हलवून चालणार नाही, तुम्हाला सुद्धा बोलायचंय. तुम्ही माने साहेबांना त्यांच्या जीवनात तुमचं पण खूप मोठा हिस्सा आहे. नुसता पाठीमागून राहून नाही चालणार, आपण पुढे आलं पाहिजे, लोक आणले पाहिजेत, बोललं पाहिजे. माने साहेब खूप बोलण्यासारखे. तन्वीर भाऊरावांना अभिवादन करते आणि माने साहेबांना नमस्कार करते, प्रणाम करते. माने साहेब तुम्हाला खूप आयुष्य लाभो, तुम्ही खूप मोठं काम करा आणि तरुणांना प्रेरणा द्या. तुमच्याबद्दलचे एक शब्द बोलते आणि थांबते. खूप बोलणं मी माझं. माने साहेबांना काय गोष्टी त्यांच्यावरती केस झाली ना, त्याच्याबद्दल लोकांच्या मनात द्वेष ते निघून गेलेले आहेत. पण काही गोष्टी ज्या आहेत मी समाजात वावरते, तर त्या माने साहेबांबद्दल जे झाल्या त्या गोष्टी की त्या प्रस्थापितांनी केले, ते धुवून काढायचं काम मी आज केलंय आणि तू पुढून पण करेल. त्यामुळे काय मी माने साहेबांकडे लोक यायचा अजून लोक वाढेल. एवढंच मी बोलते आणि थांबते. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आपण इथून जाताना काहीतरी घेऊन जावं. धन्यवाद. आणि इथे 2-4 वकील उपस्थित आहेत, शांतरे साहेब, वैद्य साहेब आणि सगळे उपस्थित मान्यवर, पटक्यांत समाजातील सगळ्या समाजातील ज्येष्ठ आणि मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. मला मेन मुद्दा सांगायचा जर झाला तर आता पत्रक जे निघाले आजच्या मीटिंग बद्दल की एसटी मध्ये समावेश करण्यात आणि त्याप्रमाणे इथं देखील आता मीटिंगचं जे सह्यांचं मोहीम जे घेतलं गेलेलं आहे वहीमध्ये, तिथे देखील एसटीचा मुद्दा घेतलेला आहे आणि आपल्याला पत्रक जे आलेलं आहे एसटीचा मुद्दा घेऊनच आपल्याला प्रवर्गामध्ये जाण्यासाठी आपल्याला दिशा आणि मार्ग कायदेशीर अडचणी कशा सोडवता येईल आणि त्याच्यावर चर्चा कसं करता येईल या ठिकाणी चर्चासत्र आणि मीटिंग या ठिकाणी आयोजित केलेले आहे. त्याबद्दल मी आदरणीय लक्ष्मण माने साहेबांचं उपोषण केल्यानंतर आणि जागरूकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पथ्यवृत्तांमध्ये सगळ्या शहर जिल्हा तालुक्यांमध्ये पोहोचलेला आहे आणि त्या ठिकाणी हे वावटळ उठलेलं आहे आणि चर्चा चांगलं रंगलेलं आहे आणि त्या पद्धतीने दिशा आणि मार्ग देण्यासाठी आणि घेण्यासाठी या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. तर मुळात मुद्दा काय झाला की देश स्वातंत्र्य झाला. देश स्वातंत्र्याच्या पूर्वीच्या एखाद्या 31 सांगितले बाळा आंबेडकर साहेबांनी 1931 जनगणनानुसार बॅकवर्ड क्लास, त्यानंतर आपलं देश स्वातंत्र्य झाल्यानंतर आपलं घटना झाला, आपल्या देशाला प्रवर्ग निर्माण झाले. ते प्रवर्ग निर्माण झाले SC ST OBC
मग यामधून आपण कुठं राहिलो, कुठं राहून गेलो आणि मूळचे आपण कोण, मूळचे आपण भटक्यामुक्त कोण आणि मूळ या देशामध्ये किंवा देशाचं आणि पारतंत्र्याचं जे बघितलं कालखंड बघितला 200-250 वर्षाचं ब्रिटिश सरकारांचा आणि आपलं देश आलेलं. मग त्याच्यापूर्वी काय होतं आपण मूळचे आपण कोण. मला माझ्या माहितीप्रमाणे किंवा कुठंतरी थोडं वाचलो किंवा संघटनेमध्ये मी ऐकलो त्याप्रमाणे विचार केला तर मूळचे आपण आदिवासी. मग पावणे साहेबांनी जे भटक्यांचं संघटना 40 वर्ष गेले 50 वर्ष गेले चालू ठेवलेले आहेत त्यामध्ये आपल्याला भटक्यांना आदिवासी समाजामध्ये आंदोलन बघितलं असं पाहिलं असेल मी टीव्ही मध्ये वगैरे काय पिक्चर मध्ये दाखवलेलं आहे त्याच्या खाईला आणणार होतं अशी परिस्थिती. आणि आज जर बघाल तर तुम्ही त्याच्यासाठी मर्सिडीज गाड्या आणि मोठे मोठे हार घातले जातात जेसीबीने आणि त्याच्यासाठी 200-300 एकर जमीन नांगरली जाते आणि सभेला इतके माणसं जमा केली जातात. तर हे लक्षात घ्या की ही सगळी मुवमेंट प्लॅन्ड आहे. मनोज जरांगे हे मस्कट आहे समोर, पण त्याच्या पाठीमागं जे ताकद आहे ती हुशार मराठ्यांची आणि ते प्लॅनिंग सगळं केलं जाते. तर आपण ही असाच प्लॅन करावा लागेल. मनोज जरांगेंनी आपल्याला हा धडा दिलेला आहे. ही मुवमेंट आता हे एलिट लोकांचं व्यासपीठ आहे म्हणून मी बोलत आहे की आपण सगळं प्लॅन केलं पाहिजे, प्लॅनिंग न केलं पाहिजे. आपण अगोदर आपल्या 42 जाती ज्या मूळ भटक्या आणि विमुक्त जाती आहेत त्या 42 जाती त्याचं एक फेडरेशन केलं पाहिजे. आज आपण पाहतो आहोत की किती म्हणजे जावडेकर साहेब बोलले की 150 लोकांना निमंत्रण दिलेलं आहे आणि 60-70 लोक सुद्धा नाही. म्हणजे किती उदासीनता आहे बघा. आणि या लढ्यामध्ये आपण तसे तर 50च्या वरचेच आहोत इथं जमलेलो. तर आपल्याला तरुणांना याच्यात आपल्याला झोकून दिलं पाहिजे. तरुणांना आपल्याला ओढलं पाहिजे या लढ्यामध्ये. महिलांना ओढलं पाहिजे. जो बिकर सेक्शन ऑफ सोसायटी आहे त्यांना ओढलं पाहिजे आणि तरुणांना घेतलं पाहिजे. पण हे ओढण्यासाठी म्हणून आता आजकाल काय झालेलं आहे की प्रत्येक आपल्या समाजासाठी विचार करतो. कालचं जर बंजारा समाजाचा मोर्चा पाहिला असेल तर ते फक्त बंजारा म्हणून नाव घेतात, भटके मुक्त म्हणून नाव घेत नाही. फक्त बंजारा नाही त्याला असं नाव घेतात. म्हणजे परत आता तिथं आपल्या लढा कमकुवत झाला. आपल्या लोकसंख्या बंजाराची जास्त आहे. आरक्षणासाठी आपल्यात आहे, सवलती घेण्यासाठी आपल्याला आहे, मोठा हे घेतात त्या हिस्सा त्यांचा. पण आंदोलनासाठी किंवा त्यांच्या लोकांना वेगळं करण्यासाठी आपल्या सोबत नाही. तुम्ही बघा सोबत नाही कुठल्याही आंदोलनात बघा. म्हणजे ते स्वतःचा वेगळा वर्ग तयार करू इच्छितात आणि त्या स्वतःचा वेगळा वर्गाचा लढा त्यांना एसटी मध्ये घालायचा आहे. जो ऍक्च्युअली तसं बघायला गेलं तर घटनेची पाहणी केली आपण. घटनाच्या जर तुम्ही बघितलं घटनेच्या तरतुदी शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्सच्या तर त्यामुळं त्याचा एकट्या समाजाचा लढा यशस्वी होणार नाही असं दिसते. पण आपल्याला म्हणून आपल्या 42 जातीचं फेडरेशन तयार केलं पाहिजे. प्रत्येक जातीमध्ये 10